नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर येणाऱ्या 18 तारखेला मंडळाचे इलेक्शन आहे. या इलेक्शनमध्ये खूप सारे पॅनल उभे झालेले आहे. या पॅनलमधून आपल्याला एका अध्यक्षाची निवड करायची आहे. आता आपल्याला एका अध्यक्षाची निवड करायची आहे म्हणजे कशा अध्यक्षाची निवड करायची आहे. आपल्याला बाबांनी कधी राजनीती शिकवली नाही, भेदभाव शिकवलेला नाही, लहान मोठा हे शिकवलेलं नाही. त्यामुळे मी हे बोलू इच्छितो की बाबाच्या शिकवणीनुसार चालणारा तत्वशब्द नियमाने आणि सत्य मर्यादा प्रेमाच्या आधारावर या मार्गाची उन्नती व्हावे आणि ह्या मार्गाच्या रूपरेषावर ह्या मंडळाचे आणि ह्या परमात्मा मार्गाचे कल्याण व्हावे. कारण की हा इतका पवित्र मार्ग आहे की ह्या मार्गात येऊन दुःखीदारी गोरगरीब सुखी झाला. आणि आपण काही राजनीतिक तत्वामुळे किंवा आपसी भेदभावामुळे ह्या मार्गामध्ये त्रुटी निर्माण केल्या आहे. आपण जर हा भेदभाव दूर करून आणि कोण का करते ह्या गोष्टी विसरून जर ह्या मार्गाच्या रूपरेषेवर चालून तर आपले दुःख खरंच दूर होणार आहे. आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही. परंतु असं काही होऊन राहिलं नाही. आपण ज्यांना या सत्तेवर बसवतो तो ह्या सत्तेचा वापर बाबाच्या शिकवणीनुसार करून नाही राहिला. त्यामुळे मी बोलू इच्छितो की येणाऱ्या 18 तारखेला इलेक्शन ह्या बाबाच्या शिकवणीवर झालं पाहिजे आणि त्यांनाच निवडून आणलं पाहिजे की समोर ह्या मानव धर्माचा प्रचार झाला पाहिजे. आपल्या भवनामध्ये आश्रममध्ये अनेक स्वयंसेवक काम करतात, उन्हात पावसात काम करतात. त्यांना प्रेरणा द्यावे. सेवकांचे लहान मुलं गरिबीतून शिक्षण करतात, त्यांना प्रेरणा द्यावे. कुठे काय आपण मंडळांतर्गत करू शकतो ते कार्य करावे आणि ह्या मार्गाच्या रूपरेषेने परमात्मा मार्गाच्या सेवकाचा मुलगा आहे असं सर्व जगाला माहीत पडलं पाहिजे. अशा प्रकारे काही कार्य झाले तर आपला परमात्मा मार्ग हा खरंच खूप सुंदर आणि खूप सुंदर जगातल्या सर्व व्यक्तींना माहीत होईल की हा माझा परमात्मा मार्ग कोणता आहे. ही माझी छोटीशी इच्छा आहे. तरी ह्या मानव धर्मामध्ये आपल्याला असा अध्यक्ष हवा आहे की जो सेवकाचे दुःख जाणून बाबाच्या तत्वशब्द नियमावर चालून ह्या मार्गाला आणि ह्या मानव धर्माला समोर खूप सुंदर प्रकारे घेऊन जायला पाहिजे आणि ह्या मानव धर्माचा प्रचार व्हायला पाहिजे. इतकीच माझी इच्छा आहे. सर्वांना माझा नमस्कार.